नमस्कार नमस्कार नमस्कार. मी अवधूत गुप्ते तुम्हा सर्वांचं स्वागत करतो तुमच्या लाडक्या कार्यक्रमामध्ये, ज्याचं नाव आहे कॉटन किंग प्रस्तुत खुपते तिथे गुप्ते. आज आपल्याकडे गप्पा मारायला येणार आहे एक अशी मुलगी जी पहिली दुसरीत असल्यापासून स्वतःला मॉडेल समजून कॅटवॉक करायची. आत्मविश्वास म्हणजे काय तर ती मराठी मुलीचं आजचं स्वतंत्र, धाडसी आणि संवेदनशील रूप. म्हणूनच महाराष्ट्राची तरुणाई म्हणते, दिसायचं तर तिच्यासारखं, हसायचं तर तिच्यासारखं. बोलूया महाराष्ट्राच्या तिला, अर्थात सई ताम्हणकरला. हे तुझ्यासाठीच लावलं होतं, जपून जा, पुढे धोका आहे. पण तू काय ऐकणार नाहीस. धोका असतोच आणि तुझ्यासारखे मित्र असतात जे सांगतात धोका आहे, त्यामुळे मी सावध होऊन जाते. सो स्वीट. जोरदार टाळ्यांनी पुन्हा एकदा स्वागत सई ताम्हणकरचं. सई, झी मराठीवर तुझं खूप खूप स्वागत. अशा कार्यक्रमामध्ये ज्यामध्ये तुला विचारले जाणार आहेत धारदार, टोकदार प्रश्न. येस. आणि या प्रश्नांसाठी खास बनवलेली खुर्ची आता तुझ्यासाठी फिरणार आहे. आता आपण प्रश्नांकडे येऊया. सई, तू लोकांना घरी जेवायला बोलवतेस आणि मुद्दामून तासन तास उपाशी ठेवतेस, हे खरं आहे का? सोनाली. सोनाली म्हणजे सोनाली खरे की कुलकर्णी? सोनाली कुलकर्णी, हिरकणी. हिरकणी सोनाली कुलकर्णी. खूप वेळेला असं होतं की आम्ही प्लॅन बनवतो पण ते पोस्टपोन होतं. म्हणजे मी मुंबईत राहून हे रिअलाइज केलं की तुम्ही एका शहरात असता पण तुम्ही भेटत नाही. तुम्ही बाहेर शूटिंगला जाता तेव्हा रोज भेटणं होतं. तर असे जे काही ओकेजन्स असतात ते खूप स्पेशल असतात. आणि मी सोनालीला तिचं लग्न झाल्यानंतर तिच्या आणि तिच्या नवऱ्याला घरी बोलवलं होतं आणि म्हणजे असा टाइमपास झोन होता. खरं तर मॅच बघत होतो आम्ही आणि तू ये, मग आय विल कुक फॉर यू असं. तर लंच मी बनवणार होते, त्याचा डिनर झाला, एवढंच झालं. म्हणजे बायका गप्पा मारायला लागल्यानंतर काय होत असेल याचा विचार म्हणजे माहिती आहे आम्हाला, पण ते बिचार कोकरू नवीन नवीन लग्न झालेलं, तो ब्रिटनचा आहे, तो अर्धा तो असा तो बोलतो, तर त्याचं इंग्रज आळलेला आहे तो. आणि त्या मुलाला तू घरी बोलवून जेवायला, दुपारी बोलवून संध्याकाळचं जेवण दिलंस. पण इट वॉज वर्थ इट. आणि वर्थ इट म्हणजे वर्थ फॉर यू अँड फॉर हर. नाही, फॉर हर ऑल्सो. सोना तिखट मीठ लावून सांगणारच, कारण ती सोना आहे. पण त्यातलं तिखट मीठ काढून मी सांगते, आम्ही आमच्या गप्पा रंगल्या आणि नंतर जे जेवण झालं ते सगळं संपलं, एवढं चांगलं झालं. लोकांच्या पायात मांजर घोटाळतं, कुत्र घोटाळतं, पण तुझी गोष्टच वेगळी आहे. सेटवर अनेकदा तुझ्या पायावरनं उंदीर गेले. ओ गॉड. हो. उंदरांना लढा लावते एवढा, उंदरांना. प्राण्यांचं आणि माझं काहीतरी कनेक्शन आहे. सगळे येऊन मला भेटत असतात किंवा माकड चावलं पण आहे मला. पुढचा प्रश्न तोच आहे, भेटतात किंवा चावतात, आय डोंट नो व्हॉट इट इज. पण प्राण्यांना बहुतेक माझ्याबद्दल अट्रॅक्शन वाटत असेल किंवा मी असे वाइब्स, फ्रेंडली वाइब्स देत असेल त्यांना, म्हणून या सगळ्या गोष्टी घडतात. माकड चावण्याची काय स्टोरी म्हणे? राक्षस नावाची एक फिल्म केली होती मी, तर आम्ही डांगच्या जंगलात शूट करत होतो आणि तिथे एक मुलगा अत्यंत गोड छोट्याशा माकडाला घेऊन आला होता आणि मी त्याला भेटायला गेले, हा किती गोड आहे असं, आणि त्याला माझा टॅटू दिसला. त्याला असं वाटलं की हे काहीतरी फ्रूट वगैरे असेल. त्यांनी डायरेक्ट माझा हात असा केला आणि चावलं मला माकड. बरं, इथे किस्सा संपत नाही. बरं, माझं शूट 3-4 दिवस बाकी होतं.
सो मी 5 इंजेक्शन्स घेतली, 3 महाराष्ट्रात, 2 गुजरातमध्ये. तर कहा काटा कुत्ते ने असं सगळेजण विचारायचे. तर मी सांगायचे माकडाने चावलं. मग समोरच्याची 10 सेकंद हसण्यात जायची किंवा हे पचवण्यात जायची की असं पण होऊ शकतं. त्यामुळे हा खूपच वियर्ड किस्सा आहे माझ्या आयुष्यातला. नाही खरंच आहे ना, म्हणजे सामान्य माणसांना कुत्रा चावतो, अभिनेत्यांना दिग्दर्शक चावतो, हा दिग्दर्शकाला लेखक चावतो, हा निर्मात्याला चॅनलचे मोठे मोठे अधिकारी चावतात. मागून टाळ्या आल्यात. पण सई, तुला जर का माकड चावतं तर या आयुष्यामध्ये तू कुणाला एवढा त्रास दिलायस की पुढच्या आयुष्यात जन्म घेऊन माकड होऊन तो तुला चावू शकतो माणूस? आई. अच्छा, हो. काय एवढा त्रास दिलाय? त्रास असं नाही, पण माझ्या आईचं म्हणणं आहे की तुला असं वाटतं तू खूप शहाणी मुलगी आहेस, पण तुझ्या बरोबर राहणं हे खूप अवघड आहे, कारण तू खूप मूडी आहेस. आता आपण जेव्हा वागतो तेव्हा आपल्याला तर कळत नसतं की, तर ती म्हणते की तुझे असे झपाझप मूड्स बदलतात आणि त्याच्याबरोबर ऍडजस्ट करणं खूप दमछाक होते. आणि तिचं असं म्हणणं आहे की माझा जर बायोपिक झाला तर त्याचं नाव पसारा असं असेल. कारण मी खूप पसारा करते. या निमित्ताने आईबद्दल अजून आम्हाला ऐकायला आवडेल, कारण मला वाटतं तुला आईने एकटीने वाढवलं रे. आईने एकटीने वाढवलं, कारण माझे वडील मर्चंट नेव्ही मध्ये होते, त्यामुळे अच्छा. ते वर्षभर बोटीवरती असायचे. अच्छा, असं. त्यामुळे आम्ही दोघीच असायचो. आणि काय नाही, मला असं वाटतं आम्ही दोघीही तलवारी आहोत आणि एका म्यानात नाही राहू शकत. म्हणजे आम्ही एक महिना एकत्र राहिलो की एक कुणीतरी बॅग उचलून निघून जायला निघतं. त्यामुळे तसं झालं नाही तर मला अशी धडकी भरते की काहीतरी नॉर्मल नाहीये, हे नॉर्मल नाहीये. मला असं वाटतं की एका आईनी तिच्या मुलीला 17व्या वर्षी एका दुसऱ्या शहरात पाठवणं हा खूप मोठा त्याग आहे. खरंय. आणि तो तिने माझ्यासाठी केला. आणि मी परमेश्वराचे आभार मानीन की मी व्यवस्थित रस्त्यावरती पाऊल ठेवलं आणि त्या पाऊल वाटेने मी पुढे पुढे चालत गेले. मला असं वाटतं की ही रिव्हर्स सायकोलॉजी पॅरेंट्सची जी असते की तुमच्यावरती एकदम पूर्ण विश्वास टाकतात, तेव्हा ती तुमची जबाबदारी होऊन जाते की या विश्वासाला आता सार्थ उतरलंच पाहिजे. वा वा वा, खूप छान, खूप छान, व्हेरी स्वीट. आणि आता वेळ झालेली आहे ती खुर्ची फिरवायची, म्हणजे अर्थात बाईट पाहायची. आता इथे एक बाईट लागणार आहे की तू Oh मगाशी my. विचारायचं कुठे लागणार बाईट, तर तो ह्या मोठ्या स्क्रीनवर लागणार. ओके. मग तू ओळखायचंयस की तो आवाज कुणाचा आहे. लावा रे तो बाईट. हाय सई, तू आवाजावरनं ओळखणार नाही मला, मला माहिती आहे. पण एक उदाहरण दिलं तू नक्की ओळखशील. ते उदाहरण आहे की एक गाडी आपण घेतो, त्याच्यानंतर ती 3 ते 4 वर्षच वापरायची असते. त्यानंतर ती काय खुपणारी गोष्ट सांगू मी. काही खुपत नाही. अय्या. खूप खूप छान आहेस, चांगली आहेस, अशीच राहा. आणि मला खात्री आहे की तुझं काम ज्या पद्धतीने चाललंय त्या पद्धतीने मला असं वाटतं की लवकरच एक छानसं नॅशनल अवॉर्ड अय्या, थँक्यू अंकुश. माझ्या मनापासून इच्छा आहे. हा. आणि दुराच्या वेळीच मला असं वाटलं होतं की ते तुला मिळालं, पण मिळणार. आय लव्ह यू. खूप प्रेम. लव्ह यू. बाय. बाय. गाडीचा काय किस्सा आहे हा? मला गाड्या खूप आवडतात. मला म्हणजे मी जेव्हा पहिली गाडी घेतली होती ती खूप महागडी गाडी घेतली होती आणि मला खूप लोकांनी बॅश केलं होतं की तू काय करतेयस, तू आधी घर घे, महागडी गाडी का घेतेयस. तर माझं हे म्हणणं होतं की मी अर्धा वेळ माझ्या गाडीत असते, तर ती गाडी एकदम सेफ आणि मला ट्रॅव्हल करायला एकदम सुखकर अशी पाहिजे. आणि मग 4-5 वर्षांनी मला असं वाटतं की चला आता नवीन गाडी घेऊया. त्यामुळे मला गाड्यांचं थोडं गाडी प्रेम आहे आणि Very हे good. अंकुशला माहितीये. हा. आणि असं काही आपलं असं नसतं की तुमचं बजेट काय मॅडम, नाही, जी आवडली गाडी ते आपलं बजेट. अच्छा, म्हणून तो त्यांनी तुला डोस दिला होता. अच्छा, असं आहे ते. असं आहे. मग तू त्याचं ऐकलं होतंस का नाही? नाही. नाही. अजून एक बाईट आहे आपल्याकडे, बघूया कोणाचं आहे. हाय सया, तुझ्याबद्दल असं फॉर्मली काहीतरी इंटरव्ह्यू साठी म्हणून बोलायचं तर मला काही सुचत नाही. आणि एरवीही मी फार तुझ्यावरचं प्रेम व्यक्त करत नाही असा तुझा आरोप असतो.
तर या निमित्ताने मी सगळ्यांसमोर हे पुन्हा एकदा जाहीररित्या सांगू इच्छिते की माझं तुझ्यावर खूप 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 प्रेम आहे. तुझ्याबद्दल काय खुपतं हे मला सांगायचंय. तर मला असं सांगावंसं वाटतं की तुझ्या आयुष्यात जेव्हा नवीन रोमॅन्स शिरतो ना, तेव्हा तू मला विसरतेस आणि माझ्याशी बोलणं कमी करतेस आणि मला दूर करतेस. चोंबडी. तर आत्ता जो तुझ्या आयुष्यातला रोमॅन्स आहे त्याच्याबद्दल माझी तक्रार नाही, तो मला खूप आवडतो, तो क्यूट आहे. पण मला असं वाटतं की आता तो झालाय तसा जुना. तर ये परत आता माझ्याकडे, कारण फायनली मी मेन आहे ना. तर कधीही नव्याची नवलाई सरेल आणि कधी एकदा परत तू माझ्याकडे लक्ष द्यायला लागशील, असं मला तुला विचारायचंही आहे. आणि हे तुझ्याबद्दल मला खूप काही थोडंसं. हे मात्र एक बघ त्याचं काय करतात. बाय, आय लव्ह यू. आय लव्ह यू टू. मला हे खुपणं भयंकर आवडलेलं. हे दिस इज नेक्स्ट जनरेशन खुपणं आहे. हे बघ सई, प्रेमात पडायला काही प्रॉब्लेम नाही. 25 वेळा प्रेमात पडायला तर अजिबात प्रॉब्लेम नाही. 25 वेळा पहिल्यांदा प्रेमात पडायला तर काहीच हरकत नाही यार. कलेजा लागतंय उसके लिए. पण जेव्हा प्रेमात पडल्यानंतर मग ती एकच व्यक्ती आणि बाकी सगळी दुनिया गेली खड्ड्यात, जणू काय इतकी जवळची मैत्रीण विसरून जातेस तू. असं अजिबात नाहीये. असंच आहे. असं तिने सांगितलं मला, माझ्या पण मित्रांचा असं होतं. चोंबडी असं अजिबात नाहीये. मला माहितीये ही तिची तक्रार खूप जुनी आहे आणि काही महिने तीही अत्यंत व्यस्त होती, मीही अत्यंत व्यस्त होते. त्याच्यामुळे आम्हाला खूप वेळ घालवताच आलेला नाहीये आणि खूप गोड तक्रार आहे असं मला वाटतं आणि या तक्रारीची मी दखल घेतली आहे आणि त्याच्यावरती इथून बाहेर पडल्या लगेच मी काम करेन. हो ना. अजून एक बाईट आहे, आता बघूया कोण. तामणकर कशा आहात तुम्ही? बरं, मला ना एक प्रश्न विचारायचा होता. बरीच वर्ष हा प्रश्न मला खुपतोय, तो विचारायचा होता तुला की आपण जे थीम पार्टी ठरवतो ना की आज व्हाईट अँड ब्लू असे कपडे घालून यायचे आपण, किंवा रेड अँड व्हाईट असे कपडे घालून यायचे. तर जेव्हा व्हाईट अँड ब्लू असं ज्यावेळी आपलं ठरतं तेव्हा तू नेमका ग्रीन टॉप आणि त्याच्यावर एक कुठेतरी एक व्हाईट ठिपका, किंवा रेड अँड व्हाईट पार्टी असेल त्यावेळी तू नेमका ब्लू आणि त्याच्यावर मग तुझे शूजच फक्त व्हाईट असतात. असं का करते राजा तू? एक सहज म्हणजे क्युरिओसिटी म्हणून विचार. काय सच स्पॉइल. नाही, मला असं वाटतं की एकतर दादाची थीम ठरलेली असते, ब्लू जीन्स व्हाईट टी शर्ट. मी असं म्हणते की दादा झाला घिस पेट, तेच तेच तेच. मग मी नेहाला सांगते की अशी अशी थीम आहे. नेहा म्हणते ओके आपण व्हाईट शूज करूया. असं कुठे लिहिलंय की असंच करायचं. सो द पॉइंट इज टू स्टँड आउट. बघा आता एकदा आपण एक स्टँडर्ड ठरवले की फॅशन मध्ये एक काहीतरी आपलं वेगळेपण सिद्ध करायचं ठरवलं की ते मेंटेन करायला लागतं. त्याच्यामुळे हा सगळा अट्टाहास. पण त्याची तक्रार दिसते की आम्ही थीम ठरवली की त्याच्या वेगळंच काहीतरी करणार. पण मी जेव्हा जाते तेव्हा मस्त लग रही है रे तू, असं म्हणतो दादा. आता काय करणार? ए तू ग्रीन व्हाईट टी शर्ट ब्लू जीन्स पहन के नाही आई, जा घर पे, असं थोडी असं म्हणू शकतो तो. त्याला हक्कही आहे तो, पण तो चांगला आहे आणि त्याचं माझ्यावर खूप प्रेम आहे म्हणून तो म्हणतो की अच्छी लग रही है रे. सो स्वीट. और इसी बात पे खुर्ची परत आपण पूर्वस्थळी आणून ठेवूया आणि पुढच्या प्रश्नांकडे येऊया. तू तुझ्या खेळण्यांशी बोलत बसतेस आणि राग आला की मारतेस सुद्धा. कुठून मिळाली ही आम्ही माहिती information? काढायला आम्ही आमचा रिसर्च टीम जोरदार आहे. सांग कुठली खेळणी आहेत तुझ्याकडे, कोणाशी बोलतेस? माझ्याकडे एक स्टफ्ड बेडूक होता. त्याचं नाव पुदलक असं ठेवलं होतं मी. पुदलक. आणि हा म्हणजे आवडतं मला गोष्टींशी, मशीन्सशी आणि खेळण्यांशी बोलायला. अजूनही माझ्याकडे खूप सारी स्टफ टॉयज आहेत आणि सगळ्यांना नाव आहेत. माझ्याकडे निनाद नावाचा एक टेडी बेअर आहे. त्याच्यानंतर सुवर्णा नावाची एक भावली आहे. आयशाबास. सो आहे नाही पण ही जरा. कुणाच्या तरी रेफरन्सनी नाव ठेवली असणार. निनाद कोण होता म्हणून त्याचं नाव नाही निनाद नाही ठेवलं. असं काही नाही. तो आय डोंट नो, काही नावं असतात म्हणजे असं होतं की हा ह्याचं हेच नाव असणार. तर त्याचा चेहरा निनाद सारखा आहे. अच्छा. So त्याचे नाव निनाद. लहान मुलं सगळ्यांना आवडतात, पण तुला लहान मुलांमध्ये एक विशेष क्वालिटी,
विशेष क्वालिटी असली की ती जास्त आवडतात. काय ते तूच सांग. यार कसं वाटेल सईत अमरकर म्हणते की मला मेकुडाबद्दल उत्सुकता आहे. आय एम सॉरी बट आय एम अ बुगर फॅन. आय एम सॉरी. म्हणजे त्यांची नाके इतकी छोटी छोटी असतात, ते मज्जा येते काढायला. शी शी सॉरी. हा? एक वेगळं डायमेन्शन ओपन केलंय तू या कॉन्व्हर्सेशनने माझ्या हो, मी पर्सनॅलिटी. इमॅजिन करतोय शेंबडी मुलं. आपण शाळेमध्ये असं खूप बघितलंय की हा. टन 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 टन. असं येस. शी. माझी आई मला खूप ओरडणार आहे, कारण मला ना असं आता मला चेव येतोय, कारण मला पण असं खूप घाणेरडं बोलायला खूप आवडतं. गिरमिट. हा आम्ही त्याला सांगलीत गिरमिट म्हणतो. नाकात बोट घालणे म्हणजे गिरमिट. गिरमिट. शाबास. मग गिरमिट करणारी मुलं तुला आवडतात. मी स्वतः गिरमिट एक्सपर्ट आहे, त्यामुळे मला आणि आता ह्यानंतर वेळ झालेली आहे ती मॅजिक बॉक्सची. आणि ह्या वेळेस ह्या बॉक्समध्ये आहेत काही तरुण राजकारणी नेत्यांचे फोटोज. ओ तू आहेस एक फॅशन आयकॉन, स्टाईल आयकॉन आहेस तू इंडस्ट्रीची. तर ह्या नेत्यांना कुठल्या प्रकारचे आउटफिट्स, कुठल्या प्रकारचं स्टायलायझिंग चांगलं दिसेल, wow. कारण हे तरुण नेते आहेत सगळे. हे तू सांगायचंस. नक्की. त्यासाठी एकतर तुझ्याकडे आता फोन नाहीये, मी तुझ्या मेकअपमधला सांगतो की इथे फोन आणून द्यायला. ओके. अझीम, मी तुला हा फोटो दाखवल्यानंतर तू गुगलमध्ये वेळ घेऊन एक आउटफिट ह्या व्यक्तीसाठी ठीक. दाखवायचा आहेस. ओके. 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 सो आता पहिलं नाव जे आहे ते आहे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे. यांच्यासाठी कुठला आउटफिट चांगला दिसेल? ही हॅज अ ग्रेट पर्सनॅलिटी. त्यांची हाईट पण खूप चांगली आहे. तर मला असं वाटतं त्यांनी एकदा असं काहीतरी ट्राय करायला पाहिजे. पुढचा फोटो आहे रोहित पवार. पवार घराण्यातलं एक वर्त नाव. आम्हाला एका फिल्मच्या प्रमोशनच्या निमित्ताने यांच्याशी संवाद साधण्याची संधी मिळाली होती. आणि ते भयंकर हुशार आहेत, हजरजबाबी आहेत. अरे वा. आणि मला असं वाटतं त्यांनी असं काहीतरी ट्राय करायला हरकत नाही. ओ वाव. पुढचं नाव आहे, आता हे नाव येणारच या यादीत, ह्याची सगळ्यांना खात्री होती, मला देखील होती. ओके. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे. आदित्य ठाकरे आणि म्हणजे मी एक राडा रॉक्स नावाची फिल्म केली होती जी राहुल ठाकरेने डिरेक्ट केली होती. तेव्हा आमची ओळख आणि मैत्री झाली होती. आणि खूप लहान वयात आदित्य ह्या क्षेत्रामध्ये उतरला आणि त्याची घोडदौड त्यांनी चालू केली. तर मला तो असा जवळपास समवयीन किंवा माझ्यापेक्षा लहान असे वाटतात ते, किंवा तोच म्हणेन मी खरं तर त्याला, बिकॉज ही इज रिअली यंग. आणि मला असं वाटतं की त्यांनी एकदा असं काहीतरी घालावं. रॅपर स्टाईल, गुड फॉर बी बॉईंग. वाव. पुढचा फोटो आहे, हा देखील फोटो, आता तो फोटो आल्यानंतर हा तर यायलाच हवा. ओके. अमित ठाकरे. मला यांच्यासाठी माझ्याकडे 2 ऑप्शन्स आहेत. त्यातला पहिला ऑप्शन, बिकॉज ही हॅज अ ग्रेट पर्सनॅलिटी अँड ही इज व्हेरी हँडसम, हा आहे. वाव. इट्स काइंड ऑफ अ बीच वेअर वाटतंय ना ते? येस. आणि दुसरा ऑप्शन पण आहे, वाव. रनवे स्टाईल. आणि आता
शेवटचं एक नाव बाकी आहे. डॉक्टर सुजय विखे पाटील. ओके. समथिंग लाईक दिस. वाव, आय अग्री. खरंच सुंदर, खरंच सुंदर. या बात आहे सई. खूपच छान. आणि ह्यांच्यापैकी कोणाचा जर का मला फोन आला तर मी स्वखर्चाने ते सगळे आउटफिट बनवून पाठवीन त्यांच्याकडे, कारण हा मला कारभार आवडलेला आहे सगळा. आणि थँक्यू सई, तू खूप छान छान सजेस्ट केलं सगळं. मला खात्री आहे की कार्यक्रम बघणाऱ्या सगळ्यांना हे पटलं आणि आवडलं असेल. आम्ही असं ऐकलंय की तू माशासारखे चेहरे बनवतेस. आम्हाला मोबाईलचे इमोजी बघून कंटाळा आलाय. नवीन इमोजी बघूया. हा बघ आला. म्हणजे आता आता पहिला दुःखी मासा कसा असतो? सो क्यूट. उत्साही मासा. आणि आनंदी मासा, हॅपी हॅपी फिश. आणि रोमॅन्टिक. रोमॅन्टिक पेक्षा माझ्याकडे एक दुसरी व्हरायटी आहे. ओके ओके. प्रणय क्रीडा करणारा मासा. वा वा वा, क्या बात आहे. चला आता आपण सई म्हणजे किचन मधली सई काय आहे हे आपण जाणून घेऊया. की कुणाच्या हातचं पनीर छान असतं, कुणाच्या हातची बिर्याणी चांगली असते. तुझ्या हातचं नक्की काय चांगलं आहे? पिठलं. पिठलं. दुधातलं पिठलं. अच्छा. सांगली स्पेशल. अरे वा. म्हणजे माझे काही मित्रमैत्रिणी फक्त पिठलं भात खायला घरी येतात. मी तुझा मित्र नाही. आहेस की. आता ये नक्की. साजूक तूप, पिठलं आणि भात. क्या बात आहे. हा, साजूक तूप, पिठलं आणि भात. पण म्हणजे नॉनव्हेज नाही करत? करते. मी सोनाली आणि सोनालीचा नवरा आला होता कुणाल, तेव्हा मी चिकन पास्ता बनवला होता. म्हणजे तू त्यांना जेवायला बोलवलंस आणि तिला सांगितलंस मदतीला ये? नाही, असं नाही केलं मी. हे आमच्या भागातले, तू सांगलीचेच, लक्षात ठेव. कोल्हापूरची लोक असं ऐकून घेत नाहीत. नाही, असं नाही केलं मी. पुण्यात असं झालं तर चालतंय की बाबा या जेवायला येता का आमच्याकडे, येताना डबा घेऊन या, एकत्र जेवू आम्ही आमचा, तुम्ही तुमचा. नाही, असं नाहीये. असं नाही ना. असं नाही. आणि आता वेळ झालेली आहे पुन्हा एक व्हिडिओ बघायची. आणि ह्या राऊंडचं नाव आहे काटा काढणे. अरे बापरे. हा. ओके. ज्यामध्ये एखादी व्यक्ती असते जिच्या मनामध्ये तुझ्याबद्दल राग किंवा काटा बोचतो आहे बरेच महिने, वर्ष, बराच काळ. तर त्याला आम्ही विचारतो की हा त्याच्या मनातलं जे शल्य आहे ते त्यांनी ह्या स्क्रीनवरती मांडावं. आणि तू त्याला मोठ्या मनाने जे काय असेल ते तुमच्या दोघांमधलं जे असेल ते कॉम्प्रोमाइज करून टाकावं आणि दोघांच्या मनातला काटा दूर व्हावा कायमचा. वा, मस्त राऊंड आहे. मस्त राऊंड आहे ना. बघूया. हॅलो सई, तू या खुपते तिथे गुप्ते कार्यक्रमात आल्याबद्दल तुझे खूप खूप अभिनंदन. मला हा कार्यक्रम खूप आवडतो. ओळख मी कोण आहे? नाही ओळखत. नाही. नाही. अरे प्रयत्न कर, प्रयत्न कर, प्रयत्न कर. काय आवाज लावलाय हा? अच्छा, लावलेला आवाज असं कळतंय? हो. हा, एवढं ओळखलंस तरी खूप आहे. हे बघू नको, बघायचं. कोण आहे? नाही आहे. नाही. 3 चान्स. म्हणजे आवाज कोणाचा लावलाय हे कळतंय, पण ही खरी व्यक्ती कोण आहे हे नाही कळत. आवाज कोणाचा लावलाय? निळू फुलेंचा. निळू फुलेंचा. हा. अच्छा, निळू फुलेंचा. बरं, ठीक. चांगलं. दादा काय? हा? कोणाचा? नाही, ठीक आहे. कोणी लावलाय? नाही माहित. नाही. फिरवायला सांगू खुर्ची? तूच आहेस? कोणीतरी लावलायस? इथे कोणीतरी कॉपी केलेली आहे. हा तुला पार्ट काय एडिट होईल. माहित आहे रे माझ्याबद्दल? आता बघूया. खुर्ची फिरायची वेळ झालेली आहे. खुर्ची फिरवा. हो. अय्या. ए सई, मी तुला जो आवाज काढला तो तुला निळू फुलेंचा वाटला का? मी आपला कसा तरी कुणाचा तरी आवाज काढला. आता बघूया कुपण काय आहे या माणसाचं ते. ऑल राईट. तुझ्या कदाचित लक्षातही नसेल, मी नवीन टॅटू काढला होता आणि आपण सगळे एका फिल्मी पार्टीला मुंबईच्याच एका पंचतारांकित हॉटेलमध्ये जमलो होतो.
हम्म. एअरपोर्ट जवळच्या. आणि तिकडनं ज्या वेळेला बाहेर पडलो त्यावेळेला तू आणि गिरिजा ओक अशा दोघी जणी होत्या. त्यामुळे माझं हे खुपणं तुमच्या दोघींबद्दलचं आहे. मला माहिती आहे की मी काय असा मसलमॅन नाहीये, मी काय असा फार अच्छा. गश्मीर महाजनीसारखी माझी बॉडी नाहीये हे मला माहिती आहे. पण तरी मी काढला टॅटू माझ्या खांद्यावरती आणि मी तो बऱ्याच प्रमाणात त्यावेळेला मिरवायचो नवीन नवीन असताना. आणि मी स्लीवलेस काहीतरी आउटफिट्स घालायचो. आणि तुम्ही बाहेर आल्यानंतर माझी खूप चेष्टा केली होती तुम्ही आणि ऐकलं मला चिडवलं होतं की म्हणजे तुम्ही दोघींनी मिळून मला खूप चिडवलं होतं की तू टॅटू काढलायस म्हणून. मला त्याच्यानंतर मला खूप लाज वाटली आणि मग मी बरेच महिने मी परत तो टॅटू काही शो ऑफ केला नाही. तर माझ्या मनात ही गोष्ट खूप खुपतीये तेव्हापासूनची. तर सॉरी. तुला तर माहितीये की आपण आहे का सगळेजण अजून? मिळून बॉडी शेमिंग बद्दल किती ज्ञान पसरवत असतो आणि लोकांना शिकवत असतो, समजावत असतो की तुमचं शरीर कसंही असलं तरी सुद्धा ते तुमचं आहे आणि त्याचा अभिमान बाळगला पाहिजे. पण तुम्ही दोघींनी मला चिडवलं. तर मी आज माझं हे खुपणं या मंचावर मांडतोय आणि तू प्लीज मला तू सांग की तू मला सॉरी म्हण. अशी माझी विनंती. थँक्यू व्हेरी मच. हाऊ स्वीट अवधूत, हाऊ स्वीट. म्हणजे आता तू तो अख्खा किस्सा माझ्यासमोर जिवंत केलास परत, आणि तू ही गोष्ट सांगितलीस. थँक्यू अँड आय एम सॉरी. पण मैत्रिणींमधलं असतं ना, हे बघितलंस का तिची पोस्ट दिली, हे तेवढं होतं. म्हणजे घरी जेव्हा पिठलं खायला येशील तेव्हा स्लीवलेस घालून ये. आय शाबास. थँक्यू सो मच. यू So मेड माय डे. sweet. चला, माझ्या मनातलं पण भार एकदम रिकामा झाला. आता आपण हे काटा काढणे ह्या विभागात आपण आहोत. तर तुला मी संधी देतो की तुझ्या मनामध्ये जर का असं कुणाबद्दल असेल की एखाद्याला सॉरी म्हणायचं असेल, अगदी जवळच्या व्यक्तीला, आम्हाला माहित नाही, तर तू आता ह्या मंचावरनं म्हणू शकतेस. एक अत्यंत महत्वाचे क्षेत्रात पुरुषांना जशी वागणूक दिली जाते तशी स्त्रियांना दिली जात नाही, ही गोष्ट तुला खुपते. वागणुकीपेक्षा मला असं वाटतं की पुरुषांचं सक्सेस जास्त सेलिब्रेट केलं जातं मुलींच्या सक्सेस पेक्षा. मला हेही एक जाणवलंय की पुरुषांना जास्त सिरियसली घेतलं जातं अच्छा. एखाद्या फिमेल ऍक्टर पेक्षा, आणि मला ही गोष्ट खुपते. म्हणजे इक्वल पे वगैरे ह्या तर खूप लांबच्या गोष्टी आहेत, त्या तर अजून घडलेल्याच नाहीयेत, आणि त्या जेव्हा घडतील तेव्हा माझ्या आयुष्यातला काय सगळ्यांच्याच आयुष्यातला तो सुवर्ण क्षण असेल. पण त्या क्षणाची मी 15 वर्ष वाट बघतेय, तो क्षण अजूनही आलेला नाही. हा डिफरन्स किंवा हे डिस्क्रिमिनेशन का, याचं उत्तर मी अजूनही शोधतेय. तुम्हाला जर का ते मिळालं असेल तर प्लीज मला द्या. आय एम 100% विथ यू की सई कमी किंवा जास्त, पुरुषांपेक्षा कमी किंवा जास्त, ह्यापेक्षा तू हक्कानी पैसे मागायला हवेस आणि तुला ते मिळायला हवेत. आणि आता वेळ झालेली आहे ती फोन राऊंडची. सई, तुला माहितीये तू फोन उचलून कुणाशीही बोलू शकतेस. उचल तो फोन. मला मराठी चित्रपट बघणाऱ्या प्रत्येक प्रेक्षकाला हा फोन मी करणार आहे आणि त्यांच्याशी संवाद साधणार आहे. हाय, कसा आहेस?
सगळ्यात आधी खूप धन्यवाद आजपर्यंत दिलेल्या प्रेमाबद्दल, सदिच्छांबद्दल आणि मला सर्वस्वी स्वीकारून मी जिथपर्यंत पोचलीये तिथपर्यंत पोचवण्याबद्दल. पण गेली 2-4 वर्ष मला असं वाटतंय की तू रुसलायस बाबा. काय कारण आहे? आमच्या हातून हवे तसे सिनेमे घडत नाहीयेत का? का तुला जे बघायचंय ते आम्ही पुरवत नाही आहोत, असं काही होतंय का? मला माहितीये की आता तुझे नवीन मित्र झालेत OTTच्या रूपात, एकदम नवखे मित्र आहेत, त्यांच्याबरोबर तू जास्त असतोस. पण म्हणून तू जुन्या मित्रांना विसरणार आहेस का? आमच्या परीने आम्ही विविध प्रयत्न करतो, नवनवीन प्रयोग करतोय, त्याला प्लीज नोटीस कर, त्याची प्लीज दखल घे, त्याला प्लीज अप्रिशिएट कर. आणि आम्ही जोपर्यंत अंगात जीव आहे तोपर्यंत अधिकाधिक चांगले प्रयत्न करत राहू, अधिकाधिक चांगल्या कलाकृती घडवत राहू, हे माझं प्रॉमिस आहे. पण तूही आज मला एक प्रॉमिस कर की तुझा रुसवा फुगवा विसरून तू पुन्हा येशील आणि आम्हाला भरभराटीचे दिवस दाखवशील. हे प्रॉमिस केलंस तरच मी हा फोन ठेवू शकेन. हॅलो हॅलो, हा सई तावणकर. हा, मी मराठी प्रेक्षक बोलतोय. मॅडम, मी तुमचे सगळे पिक्चर बघतो मॅडम. तुम्ही आजकाल पिक्चर मध्ये येत नाही म्हणून मी पिक्चर बघत नाही. आम्हाला दुनियादारी 2 बघायचा आहे, आम्हाला सनई चौघडे 2 बघायचा आहे, आम्हाला अनेक पिक्चर बघायचे तुमचे, म्हणून मी येत नाही. तुम्ही जास्तीत जास्त सिनेमामध्ये मला दिसा, मी नक्की येईन बघाय. थँक्यू. मित्रा, फक्त माझेच सिनेमे बघू नकोस, सगळ्यांचे सिनेमे बघ. कारण आपल्याला दोघांना मिळून ही इंडस्ट्री तरवायची आहे, मोठी करायची आहे. सगळ्या प्रयत्नांना तेवढंच प्रेम आणि तेवढाच जीव तू लाव. आणि तुझी ही तक्रार मी नोंद केलेली आहे. मी आत्ताच एका मराठी चित्रपटाचं चित्रीकरण संपवलेलं आहे आणि तो चित्रपट यावर्षी तुझ्या भेटीला येईल आणि तुझ्या तक्रारी दूर होतील. आय लव्ह यू. मराठीमध्ये म्हणजे अगदी पूर्वी 50 वर्षापूर्वी यमुना जळी जर का गाण्याचा अपवाद सोडला ब्रह्मचारी चित्रपटाचा, तर त्याच्यानंतर थेट स्क्रीनवरती, सिल्वर स्क्रीनवरती बिकिनी घालणारी मुलगी तू पहिली होतीस. आता त्या गोष्टीला पण मला वाटतं 10 वर्षाहून जास्त झाले. त्यावेळेला ही घटना, तुला तेवढं सोशल मीडिया नव्हतं, पण मीडिया लोकांनी तुला बरंच ट्रोल केलेलं मी स्वतः जवळनं बघितलं, की लोकांनी तुला काय नावं ठेवली. आता मात्र मराठी चित्रपटामध्ये सुद्धा येणारी प्रत्येक नटी ही इंस्टाग्रामवरतीच पहिल्यांदा स्वतःचं फोटोशूट बिकिनीमधलं करून टाकते. 10 वर्षात एक जनरेशन बदलली आहे. तर तुला त्यावेळेला ज्या लोकांनी जो त्रास दिला त्याची आठवण येऊन आता दुःख होतं, खुपतं का? खरं सांगू, मला त्रासापेक्षा मी कायम जे वेलकमिंग जेस्चर्स होते ते लक्षात ठेवलेत. कारण खूप मीडिया, खूप म्हणजे पुण्यातल्या काही आजी येऊन सुद्धा मला म्हणाल्या की वा वा वा. इथे मला असं झालं की वा, मी जिंकले. पुण्याच्या एका आजींनी येऊन मला सांगावं वा वा वा. काय वा म्हणाल्या? म्हणजे धाडसाबद्दल वा म्हणाल्या, बॉडीबद्दल वा म्हणाल्या का? आणि म्हणाल्या की आपले पैसे आता दुसऱ्या इंडस्ट्रीमध्ये जाणार नाहीत, आपल्याच इंडस्ट्रीमध्ये राहतील. अनुरूप जोडी जुळवण्यासाठी गुण जुळावे लागतात. तुझ्या मते असा कोणता एक गुण आहे जो सर्वात महत्वाचा आहे, जे कॉम्प्रोमाइज करणे हे शक्य नाही? स्वतः स्व ठेवून रिलेशनशिप मध्ये जगणं हे खूप महत्वाचं आहे असं मला वाटतं. म्हणजे इंडिव्हिज्युअलिटी जपून रिलेशनशिप किंवा जपणारा स्वतःची आणि दुसऱ्याची जोडीदार असावा. वा. आणि आता वेळ झालेली आहे ती रॅपिड फायर प्रश्नांची. आवडता दिग्दर्शक निखिल महाजन की गजेंद्र अहिरे? आउच आउच. गुरुजी माफ करा, निखिल महाजन. हाय, शाबास. आवडता सहकलाकार गिरीश कुलकर्णी की अंकुश चौधरी? अंकुश चौधरी.
की स्वप्नील जोशी? हा अंकुश चौधरी की स्वप्नील जोशी? आ, स्वप्नील जोशी. बरं, स्वप्नील जोशी की सुबोध भावे? गप्प रे. स्वप्नील जोशी. आशावाद. ओके. परीक्षकांची लोकप्रियता कशी वाढते? हसण्यामुळे की दिसण्यामुळे? आय थिंक दोन्हीमुळे नाही, बोलण्यामुळे. व्हॉट यू से इज इम्पॉर्टंट. तुम्ही कसे हसता किंवा कसे दिसता हे तुमच्या हातात नाहीये. तुम्हाला यू आर बॉर्न विथ इट. तर मला असं वाटतं बोलण्यामुळे. वाह. 10 वर्षांपूर्वी आलेली सई खुपते तिथे गुप्ते मधली आणि 10 वर्षांनंतर आलेली सई खुपते तिथे गुप्ते मधली, यामधला फरक काय आहे? तर ह्या प्रश्नाचं उत्तर असं मला वाटतं. थँक्यू. कोणता जज जास्त अभ्यासू वाटतो? अगं बाई, प्रसाद ओक की स्वप्नील जोशी? बापरे. पशाजी. प्रसाद ओक. आवडता सूत्रसंचालक अमेय वाघ की निलेश साबळे? अमेय वाघ. आणि अशा प्रकारे रॅपिड फायर राऊंडची सगळी बरोबर उत्तरं सईने दिलेली आहेत, त्यामुळे तिच्यासाठी जोरदार टाळ्या. थँक्यू. आजकालची मुलं जी जीवावर बेतणार असं डाएट करतात, त्यांना तू काय सल्ला देशील? मला एकूणच एक गोष्ट सांगायची की आयुष्यात कुठल्याच गोष्टीला शॉर्टकट नाहीये. त्याच्यामुळे एकच आयुष्य असताना हे नाही खायचं, ते नाही खायचं, हे कशासाठी आणि कोणासाठी करायचं? एकदम शॉर्ट मध्ये आम्हाला सांग ना की तुझं डाएट काय असतं? मी सगळं खाते, कारल्यापासून भोपळ्यापर्यंत. मला सगळ्या भाज्या आवडतात. मला भाज्या खूप आवडतात. मी अशी नॉनव्हेज साठी वेडी नाहीये. मला सी फूड जास्त आवडतं, पण मला भाज्या खायला खूप आवडतात. आणि सकाळी आपण म्हणजे आजकाल ब्रोकोली आणि ओट्स आणि हे सगळं आपण मोठे होताना होतं का? आपण उपमा, पोहे, पोळीचा लाडू हे खाऊन वाढलोय ना. हो. तर मला असं वाटतं की हेच आपलं डाएट आहे आणि हेच मग तू डाएट तेच खाते? असावं. मग सकाळी उठून तू उपमा पोहे हो ब्रेकफास्ट हो करतेस? हो. शेवयांचा दुपारी? उपमा, पोहे. मग दुपारी जेवतेस? दुपारी जेवते. मग मला त्याच्यात चपाती भात दोन्ही खातेस का एकच चपाती? मला भात फार नाही आवडत, पण मला चपाती पोळी आवडते. म्हणजे पोळी इतकी आवडते की कधी कधी जेव्हा एखाद्या रोलची डिमांड असते की एवढ्या विंडोमध्ये तुम्हाला असा शेप अचीव्ह करायचा आहे, तेव्हा आम्ही खूप स्ट्रिक्ट डाएटवर असतो, तेव्हा प्रोटीनचा इंटेक वाढवला जातो, तेव्हा नॉन व्हेजिटेरियन जेव्हा इन्क्लुडेड असतं, तेव्हा मला पोळी स्वप्नात येते. आय एम नॉट किडिंग. आणि पुढचा जो राऊंड आहे हा आम्ही खास सई येणार म्हणून एक्सक्लुझिव्हली डिझाईन केलेला नवीन राऊंड आहे. तू हे गुन्हे केले आहेस का नाही असा विचारणारे हे प्रश्न आहे. बरं. कारल्याचा ज्यूस आलेला आहे, मोसंबीचा ज्यूस आलेला आहे. प्रश्न विचारला जाईल, आमचा कॉन्फिडन्स आहे की तू तो गुन्हा केलेलाच आहेस, तर गपचूप कारल्याचा ज्यूस पी. आणि जर का तुला मान्य नसेल, मोसंबी ज्यूस पी. फेक अकाउंट वरून कधी कोणाला ट्रोल केलं आहेस का? नाही, नाही. खरंच नाही. असं आहे. पुढचा प्रश्न, खोटं बोलून किंवा मॅनिप्युलेट करून कधी कुठला रोल मिळवला आहेस का? नेव्हर. दॅट्स नॉट मी. मी बहुतेक हे इथेच ठेवते. लँडलाईनच्या काळात रात्री अपरात्री फोन करून कुणाला त्रास दिला आहेस का? मला लोकांनी दिलाय. तू कुणाला नाही केला कधी? नाही. असे डोळे फिरलेत? आठवलं एकदा. नाही. नाही. हो म्हणून पिते यार कारल्याचा ज्यूस एकदा. उधारीचे म्हणजे कंसात मित्र मैत्रिणी किंवा कोणाकडे तरी आयत्या वेळेला मागून असे उधारीचे कपडे घालून इव्हेंट किंवा प्रीमियरला कधी गेली आहेस का? आम्ही उधारीचेच कपडे घालतो. ऑलवेज. परत कारल्याचे ज्यूस. हा, मग. आहा. अशा प्रकारे हिला आपण कारला आणि मोसंबी दोन्ही ज्यूस दिलेले आहेत. तिने पण आपल्याला चांगलं कॉपरेट केलंय. टाळ्या झाल्या पाहिजे. तू इतकी स्टायलिश आहेस, बोल्ड आहेस आणि एक स्टाईल आयकॉन तुला मानलं जातं, पण बाहेरून कितीही कूल असो, आपण सर्व दिल से देसीच असतो. मग तुझी अशी कोणती सवय किंवा मोमेंट आहे जी तुला दिल से देसी बनवते?
मला असं वाटतं जेवण. म्हणजे मी आत्ताच रिसेंटली भारताच्या बाहेर गेले होते सुट्टीसाठी. भारताच्या जेवणाची सर किंवा भारताच्या जेवणाची चव किंवा भारतातल्या जेवणाच्या व्हरायटीज या जगात कुठे कुठेही नाही. नाहीयेत. ये बात आहे. असं नक्की काय खुपलं म्हणून स्वतःला इतकं टफ व्हावं लागलं? परिस्थिती. एक काळ असा आला की घरची सगळी जबाबदारी माझ्यावरती येऊन ठेपली आणि मग माझ्याकडे ऑप्शन नव्हता. म्हणून मी काहीतरी स्वतःच्या पायावर करू पाहू लागले. त्याच्यानंतर मला त्या माध्यमातली मॅजिक समजायला लागली, त्याच्यातलं पॅशन किंवा झिंग समजायला लागली. आणि मग हळूहळू माझा प्रवास ते आवडण्याकडे किंवा ते एक्सप्लोर करण्याकडे झाला. सई, तुझ्यासारख्या आतून हळूवार, संवेदनशील पण बाहेरून टफ अशा व्यक्तिमत्वाला कॉटन किंगचा सलाम. कॉटन किंग तर्फे तुझ्या कुटुंबियांसाठी आणि मित्रांसाठी एक गिफ्ट हॅम्पर. खरंच हा तुमचा ॲक्वा टफ प्रवास आमच्यासाठी खूपच प्रेरणा देणारा आहे. सई, तुझा पुढील प्रवास असाच आनंददायी आणि आरोग्यमयी व्हावा ही इच्छा व्यक्त करत आम्ही तुला देत आहोत आमचे प्रायोजक अमृत नोनी तर्फे एक गिफ्ट हॅम्पर. पुन्हा भेटूया ह्याच वेळी ह्याच दिवशी तुमच्या लाडक्या कार्यक्रमामध्ये, ज्याचं नाव आहे कॉटन किंग प्रस्तुत खुपते तिथे गुप्ते.